ताकद घेऊन तुम्ही पुढे जाताय. आज कोल्हापूर महानगरपालिकेची इलेक्शन सुरू आहे. अभूतपूर्व अशी ही निवडणूक असणार आहे. त्याचं कारण असं 4 प्रभागांचा एक प्रभाग असेल. या 4 प्रभागातले 4 नगरसेवक हे एकत्रितपणे लढणार आहेत, पॅनल पद्धतीने लढणार आहेत आणि त्यामुळं संघर्ष अटळ आहे, संघर्ष मोठा आहे आणि पैशांचा वापर सुद्धा महापुरासारखा होणार आहे. आपण जिल्हा परिषदची इलेक्शन बघितली, माफ करा, आपण विधानसभेची इलेक्शन बघितलेली आणि आत्ताच झालेल्या नगरपंचायतीच्या इलेक्शन आपण बघितलेल्या. येणं केलं प्रकारे वैध अवैध मार्गांचा वापर करून इलेक्शन आपल्या हातात घेण्याचे प्रयत्न झालेले आहे. हे सर्वश्रुत आहे. कोल्हापूर महानगरपालिकेची इलेक्शन तुम्ही कशी बघता? तुमची तयारी नेमकी काय? माझा 90 पासूनचा अनुभव आहे. म्हणजे आता पण तुम्ही पाहिलं अगदी मी म्हणजे आपण दार पण उघडत नाही म्हणजे आपली मुलाखत सुरू असल्यामुळे तर असं म्हणजे भरपूर प्रेम मी मिळवलेलं आहे. म्हणजे माझा मुलगा देखील, मी देखील आणि माझ्या 2 गाड्या आहेत. पण मी कधी जास्त 4 व्हीलरमध्ये नाही. मी 2 व्हीलरवर फिरणारा नगरसेवक म्हणून लोकांची त्याला शहराला पण माहिती आहे ना माझ्या गाड्या. असे एखादे पेशंट असतात, गरीब लोक असतात, त्यांना दवाखान्यात नेण्याचं काम माझा मुलगा पण करतोय, मी पण करतोय. मी जरी बाहेर असलो आम्ही आतूनकडे आमच्या ऑफिसला कधी नसत्या. म्हणजे एखाद्याला दाखली पाहिजे, काय पाहिजे, माझ्या 2 व्हीलरमध्ये देखील शिक्का असते. रस्त्यात भेटल्या द्यायचं किंवा इथं शिक्के तयार करून ठेवला. जर रहिवासपणा दाखला त्यांनी दार उघडायचं, आम्ही असलो नसलो तरी दार उघडायचं आणि घेऊन जायचं. आणि हे गरिबांच्या विषयीचं प्रेम, कारण मी पण गरिबीतनं दिवस काढलेले आहेत, ती जाणीव आपल्याला आहे. आणि असं अनेक पेशंटांमध्ये साधे भिकारी जरी रस्त्यावर पडलेले असले तर पोलीस देखील मला फोन करतात की शेटेसाहेब हा भिकारी आहे, जरा इथं या, ॲडमिट करा. मी विदाऊट हँडग्लोव्ज कोरोना काळात पण लोकांची सेवा केली आहे. अजून तुम्हाला विचारणार आहे. हा, मग मी स्वतः कसलीही बॉडी कोरोना असू दे, TB असू दे, एड्स असू दे, माझे वडील पण बांधायचे आणि मी पण लहानपणापासून ते बॉडी बांधतोय. आत्ता पण कुठेही शहरात असू दे, भागात असू दे, मला फोन आला की मी तिथं बॉडी भूपाल स्वतः सगळ्या जनतेला माहिती आहे. स्वतः भिकाऱ्याला देखील मी स्वतः घेऊन जाऊन ॲडमिट करतो. कारण कुष्ठरोगी बांधवांच्या विषय आहे. कुष्ठरोगी बांधवांच्या पण आता तुम्ही बघितले सगळे फोटो, असं जवळ घरात आमच्या डायनिंग किचनपर्यंत कुष्ठरोगी बांधतो. आमचे रोहिदास महाराज म्हणतात मन चंगा तो पडतो. तर हे प्रेम आहे. आणि गरिबीतनं दिवस काढल्यामुळं राजकारणाचा सत्तेचा तर भाग सोडून द्या, बरोबर, असा कुठलाही गरीब आणि कुठलाही कार्यकर्ता आमच्याकडे आलेला आहे आणि त्याला कधीही आम्ही रिकाम्या हातानं पाठवले असं कधी होणार नाही. किंवा मी मदत केल्यावर तू मला मदत करायला पाहिजे असं कधीही नाही. म्हणून इतके दिवस मी राजकारणात टिकलेलो. आता तुम्ही जे विचारलं म्हणजे राजकारणाचं बोलूया आणि नंतर करोना काळातलं बोलूया. राजकारणामध्ये सत्तेचा आणि पैशाचा वापर हा मोठ्या प्रमाणात पहिल्यापासून सुरू आहे. आता तो प्रचंड वाढला. म्हणजे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये नोंद झाली आता की भारतामध्ये सत्तेसाठी किती कोट्यावधी अब्जावधी रुपयाचा चुराडा व्हायला लागला आहे जनतेच्या पैशाचा. ते गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये रेकॉर्ड झालं. म्हणजे इतकं ते वरच्या लेवलपर्यंत पोहोचलेलं आहे की काय वाटेल ते करायचं, पण सत्ता मिळवायची. पण माझा अजूनही आत्मविश्वास आहे या जनतेवर की जो माणूस काम करतोय, जो कार्य करतोय, त्याला जनता ही विसरत नाही. त्याचं मूर्तिमंत उदाहरण माझं आहे. मग मी इतक्या वेळेला आमचे विरोधक काय वाटेल ते प्रचार करतात, खालच्या तऱ्हेनं करतात, पण मी कधी खालची पातळी प्रचारात राबवत नाही. इलेक्शन झाली, मतदान संपलं की त्या राजकारणाचा विरोध संपला की दुसऱ्या दिवसापासून मी विरोधकाचं पण काम करायला चालू करतो. आणि विरोधकांना पण माहिती आहे, कारण विरोध आपण कधी करत नाही. आणि सत्तेच्या संदर्भात, सत्ता मिळवण्याच्या संदर्भात ह्या कोल्हापूर महापालिकेमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात महापालिकेच्या निवडणुकामध्ये पैशाचा वापर हा 100% होणार आहे. तुम्हाला थोडं थांबवतो. तुम्ही मला आता संत रोहिदास महाराजांचं एक उदाहरण सांगितलं, मन चंगा तो कटोते मी गंगा. संत रोहिदास हे उत्तर भारतातले प्रचंड मोठे संत, ज्यांचं साहित्य आज सुद्धा लोकांच्या मुखोद्गत आहे. अमृतसरमध्ये त्यांना रैदास म्हणतात, रैदास महाराज. उत्तर प्रदेशमध्ये त्यांना रविदास म्हणतात, महाराष्ट्रामध्ये त्यांना रोहिदास म्हणतात. ही एकाच संतांची 3 नाव आहेत. कबीरांच्या बरोबर दोहे रचून आपला व्यवसाय सांभाळत समाजाला मुक्तीचा मार्ग देणं, समाजाला परिवर्तनाचा मार्ग देणं, या संत रोहिदासांचा तुमच्या आयुष्यावर काय प्रभाव पडला?
अगदी 100% प्रभाव पडला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील त्यांच्या बाबतीत फार मोठा हो. अभ्यास केलेला आहे. हो. तर रोहिदास आमच्या वडिलांचं ते तुम्हाला सांगितले, मी 2 डोळे आमच्या वडिलांचे नेत्रदान केले बरोबर. आणि ते उच्चवर्णीयांना बसवले. बरोबर. मी चर्मकार. बरोबर. मग ते उच्चवर्णीय झाली की चांभार. तर रोहिदास महाराज तुमचे काय म्हणतात, मै भी चामका तू भी चामका, बरोबर. मै भी चामका तू भी चामका. चाम बिगर कोण आहे, बरोबर. चाम का है दुनिया सारा कहे रोहिदास चमार. म्हणजे सगळ्यांनाच चामडा आहे. हे डोळे उच्चवर्णीयाला बसले ना, बरोबर. मग ते झाले की चर्मकार. माझ्या वडिलांचे 2 डोळे उच्चवर्णीयाला बसले, बरोबर. मग कुठे राहिली जात पात. बरोबर. आता काही लोक मानतात, बरोबर. पण कुठे राहील. म्हणजे हे संत रोहिदास हे क्रांतिकारी संत होते, डेफिनेटली. कर्मयुगी संत होते, कष्ट कर्म आणि ज्ञानयुगी संत होते. मगाशी मी तुम्हाला अनेक कवी संत रोहिदास असं म्हणतात, ऐसा चाहू राज में सबको को मिले ज्ञान और अन्न तो रोहिदास रहे प्रसन्न. वाह. हे रोहिदास महाराज म्हणतात, या जगात त्या व्यक्तीला पहिलं ज्ञान मिळालं पाहिजे आणि त्याला पोटभर जे वंचित आहेत, गरीब आहेत, त्यांना अन्न मिळालं पाहिजे. तर रोहिदासाला प्रसन्न वाटेल. म्हणजे काय रोहिदास महाराजांची दुआ. कबीरांची दुसरी एक दुआ माझ्या मते राहिली. कबीर असं म्हणतात, कबीरा जब तुम पैदा हुए तब तुम रहे जग असे. या जगातला विश्वातला माणूस ज्यावेळेला जन्माला येतो त्यावेळेस तो रडत येतो, जग असत असतं. म्हणतात, बाबा हे तुला जे जन्म मिळाला, ह्या जन्मामध्ये तू गोरगरिबांची वंचिताची सेवा केली पाहिजे. मिळालेलं जे धन आहे, जी संपत्ती आहे, जी सत्ता आहे, ती गोरगरीब वंचितासाठी तू वापरली पाहिजे. शिक्षणासाठी मदत केली पाहिजे. म्हणजे ज्ञान यज्ञाला तिने महत्व दिलेलं आहे, शिक्षणाला महत्व दिलेलं आहे, त्यासाठी केली पाहिजे. मग एक जण म्हणतात, नाही माझी सत्ता, माझी संपत्ती, माझा पैसा, थोडं असं म्हणतात, ऐसी करणे करो मुसाफिर तुम असे जग या. ज्यावेळेला ह्या जगातनं आपण जाणार आहे त्यावेळी लोकांनी आठवण काढायला पाहिजे. बाबा झाले नगरसेवक, झाले आमदार, झाले खासदार, झाले मंत्री, काहीतरी करून गेले. नाहीतर तिथं अशी चर्चा होत्या, गेलं बरं झालं, हे पैसे मिळवले, हे मोठा भ्रष्टाचार केला. मग अधिकारी असू दे, नेता असू दे. म्हणजे एक आदर्श कबीरांनी जे विचार दिले ते किती जीवनाला म्हणजे तारक आहेत, किंवा माणसानं कसं वागलं, बरोबर. कसं आपलं ध्येय ठेवलं पाहिजे. बरोबर. काय अर्थ आहे बघा. ऐसी करणे करून मुसाफिर तुम असे जग याद करे. शेवट एंड आहे, मृत्यू आणि शेवटचा एंड हा ठरलेला आहे, अंत ठरलेला आहे, अंत ठरलेला आहे. त्यामुळं किती ह्या क्रांतिकारी संतांनी, बाबासाहेब आंबेडकरांनी, शाहू महाराजांनी जे विचार मांडलेले आहेत ते आजच्या काळामध्ये गरजेचे आहे, फार गरजेचं आहे. मी एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे तुमच्या जाणार आहे. तुम्ही आता एक फिलॉसॉफी सांगितली की आज खरंच गरजेचे आहे, आत्ता काळात प्रचंड गरजेचे आहे. तर आजही समाजातनं विषमता समूळ नष्ट झालेली नाही, लोकांच्या मनातून जात अजूनही गेलेली नाही, अस्पृश्यता गेली आहे पण जातीभेद गेलेला नाही, हे आपण मान्य केलं पाहिजे. त्यामुळे तो विचार फार गरजेचा आहे. साहेब मी पुढे जाईन. मी बघतोय तुमचं राजकारण गेली कित्येक वर्ष यशस्वी राजकारण आहे, लोक समाधानी आहे, ते मी आता बघितलंच. युवकांचं पण तुमचं संघटन चांगलं आहे. तुमचं वय आता 67 आसपास आहे, तरी सुद्धा युवक तुमच्याकडे आकर्षले जातात, याचं काय कारण आहे? हा, माझं महत्वाचं कारण म्हणजे युवकांनी जास्तीत जास्त शिक्षण घेतलं पाहिजे. शिक्षणापासून वंचित राहता कामा नये. म्हणजे तुम्ही त्याला सांगता, हा, काही असू दे, गरिबाची मुलं जरी परिस्थितीनुसार जरी कित्येक गरिबांची मुलं शिक्षणापासून वंचित आहेत, त्यांना ह्या शिक्षणाच्या प्रवाहात आणायचं. बरोबर. त्यांना व्यायामाची आवड निर्माण करायची, निर्व्यसनी बनवायचं. बरोबर. हे विचार शाहू महाराजांचे विचार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुलेंचे विचार, आणि हे जे विचार आहेत, हे विचार त्यांच्यात रुजवायचं आणि आपल्या तब्येतीकडे लक्ष दिलं पाहिजे. बलोपासना गरजेचे आहे. हा, हे फार महत्वाचं आहे. आणि त्यामुळं अजूनही मी 67 वर्षाचा असलो तरी आता तुम्ही बघताय माझी तब्येत व्यवस्थित आहे, आणि निर्व्यसनी राहायला पाहिजे. आणि मला सांगायला तुम्ही स्वतः निर्व्यसनी, माझ्या कार्यकर्त्यांना माहिती आहे, मी 90 पासून शाकाहारी आहे. आता मांसाहार खाल्ला म्हणून काय हे झालं असं नाही, शाकाहार मांसाहार घ्यायला पाहिजे ज्याच्यात. पण शिक्षण मात्र 100% घेतलं पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, तब्येत ही आपली संपत्ती आहे, चांगले विचार डोक्यात घ्यायला पाहिजे. कारण अनेक तरुणांचे काही विचार, काही बुवाबाजी लोक हे त्या अंधश्रद्धेकडे जातात. तर श्रद्धा असावी, खरं अंधश्रद्धा नसते. त्यामुळं अजूनही, आणि मी स्वतः निर्व्यसनी आहे, अनेक व्यसनाधीन आमच्या
जे कारागीर असतात किंवा लोक असतात त्यांना व्यसनापासून अलिप्त करण्याचं काम मी देखील केलेलं आहे. तिकडे तुमचं लक्ष असतं. फार लक्ष आहे, तो देखील मी आनंद मिळवलेला आहे. अशा हजारो लोक निर्व्यसनी केलेले आहे. माझ्या कार्यकर्त्यांना पण माहिती आहे, कारण मी समाजकार्यात वावरताना मला काही जी पथ्य आहेत ती मी 100% पाळावीच लागतात. आणि लोकांचं फार लक्ष असते तुमच्याकडे, फार बारीक लक्ष असते. आणि युवकांना पण मी फुटबॉल प्रेमी आहे, कुस्ती प्रेमी आहे, क्रिकेट प्रेमी आहे, हॉकी प्रेमी आहे. मी खेळाडूंच्यासाठी माझ्या परीनं भरपूर मी मदत करतोय. म्हणजे माझ्या युवकांना ही माहीत आहे की भोपाळ सिटींच्याकडे गेले की बाबा काही असू दे, आपल्याला रिकाम्या हाताने मी व्यायामाची आवड निर्माण केलेला आहे. खेळाडूसाठी मला वाटतं इथं जिम साठी पण तुम्ही युवकांना योगदान दिलं होतं, जिम करा आणि त्यासाठी तुम्ही मदत केली. मी सुभाषनगरमध्ये प्रथम स्वतःच देखील पैसे घालून सुभाषनगर मित्रमंडळ व्यायामशाळेची स्थापना केली 2000 साली. त्यानंतर माझा भाग बदलला, दुसरे नगरसेवक आले, त्यांनी थोडंसं दुर्लक्ष केलं, पण ते काय त्यांच्यापर्यंत केलं. त्यानंतर मी आता आपल्या दत्त तालीम आणि शिरत मोला जो भाग आहे भागामध्ये लक्ष्मी वसाहत वगैरे तिथं व्यायामशाळा केलेला आहे. दुसरं आणखीन एक महत्वाचा मुद्दा की आयसोलेशन ग्राउंडवर 7 कोटीचा कत्तलखाना मंजूर केला. 7 कोटीचा. त्या बाबतीत मी संघर्ष केला. त्यामध्ये पण फार मोठी आर्थिक उलाढाल झाली. पण तो देखील आम्ही हाणून पाडला. आणि आयसोलेशन ग्राउंडवर त्या ठिकाणी कचऱ्याचं साम्राज्य होतं. खेळाडूंना माहीत आहे, काही खेळाडू आमच्याकडे आले की साहेब हे आम्हाला ग्राउंड करून पाहिजे. तो कत्तलखाना रद्द करण्यासाठी मी संघर्ष केला. माझ्या काही नगरसेवकांनी पण यामध्ये मदत केली. पण मी न्यायालयात पण लढलो आणि कत्तलखाना रद्द केला. कारण नागरी वस्तीमध्ये कत्तलखाना हा होणं चुकीचं आहे. आमचा जो विजय पाटील जो जनावरांचा डॉक्टर आहे, पण एकाही कुत्र्याचं ऑपरेशन त्याने केलेलं आहे, तोही लवकरच मी घोटाळा काढला. कारण तो जनावरांचा डॉक्टर असून त्याला वेगळे चार्ज दिला आणि एकाही कुत्र्याचं त्यानं आजपर्यंत ऑपरेशन केलेलं आहे. मी माहिती अधिकारात माहिती घेतला. दुसरा घोटाळा लवकरच तुमच्या माध्यमातून जनतेला समजेल. आणि त्या ठिकाणी मग तो रद्द केला. मग आदरणीय ऋतुराज पाटलांनी डोजर दिला आणि मी स्वतः त्या ठिकाणी 5-6 हजार रुपयाचं डिझेल घालून आणि तिथल्या 2 स्वखर्चातून मी तिथं ग्राउंड केलेलं आहे. आज त्या ठिकाणी फुटबॉलला ग्राउंड झालेला आहे. दुसरं जो माझा टीडीआर घोटाळा झाला गाजलेला, बरोबर, सानेगुरुजी वसाहतच्या शेजारी, त्या ठिकाणी ग्राउंड तयार केलं. म्हणजे ज्यानं टीडीआर मध्ये ती जागा 5 एकरला फक्त 5 लाख रुपये भरलेले आणि 2 लाख चौरस फुटाचा 20 कोटीचा टीडीआर घेणार होता, त्याच्याकडून तिची मूळ जागेला, आमचं दुमत नाही, तिच्या मूळ जागेला देण्यात यावा टीडीआर, तर त्याच्याकडे 1 कोटी रुपये खर्च करून ग्राउंड तयार केलं. त्या म्हणजे तिथे एक ग्राउंड खेळासाठी निर्माण झालं, तरुणांसाठी निर्माण. बरोबर. ते एक मोठं काम केल्याचा मला आनंद आहे. आयसोलेशनचं ग्राउंड वाचवल्याचा आनंद आहे. आणि असे अनेक ठिकाणी ग्राउंड तयार करण्याच्या संदर्भात हॉकी स्टेडियम पण विजय सरदारने पण तिथं फार मोठं काम केलंय. पण 2000 साली त्याच्यावर रिझर्वेशन उठवण्याचा काही लॉबीने प्रयत्न केला, पण मी 2000 साली सभापती असताना त्याच्यावर ग्राउंडचं रिझर्वेशन टाकलं 2000 साली. आणि मी आणि विजय सरदारनी पण त्या ठिकाणी काम केलं. ज्या माणसाने केलं ते केलं. असं ग्राउंड वाचवण्याचं, महापालिकेच्या जागा वाचवण्याचं देखील मी काम केलेलं आहे. तरुणांसाठी देखील प्रसाद देखील आमचा तरुणामध्ये काम करतोय. त्यांच्या अडीअडचणी असू दे, खेळाडू असू दे किंवा काही त्यांना तरुणांच्या मध्ये देखील मदत करण्याचं काम करा. कारण तरुण पिढीच पुढचं भवितव्य हे करते. त्यामुळं तरुणांचा पण देखील मी थोडा कसा फॅन आहे आणि शेवटपर्यंत राहणार. मी मुलाखतीच्या शेवटाकडे जातोय. आतापर्यंतची आपली मुलाखत ही तुमच्या जडणघडण, तुमचं शिक्षण, तुमचा राजकारणातला प्रवास, तुमचे आव्हान आणि तुम्ही केलेले यशस्वी केलेले लढे इथपर्यंत कसं आहे. मी थोडं पुढे जाणार आहे. महानगरपालिकेच्या इलेक्शनला तुमची तयारी झाली याच्यावरही मी बोललो. कोल्हापूर जिल्ह्याचे नेते, काँग्रेसचे सध्याचं आशा ज्यांना म्हटली जाते महाराष्ट्राची आणि कोल्हापूर जिल्ह्याची सुद्धा, ते सध्या बंटी पाटील हे तुमचे नेते 100%. त्यांच्याबद्दलचं तुमचं बॉन्डिंग कसं आहे? आदरणीय बंटी पाटलांच्या सानिध्यात मी अगदी म्हणजे डीवाय दादांच्या पासून आहे. म्हणजे डीवाय दादांचे पण जुने फार संबंध आहे. मी पण त्यांचा आदर्श घेतलेला आहे. आणि बंटी साहेब आमदार झाले त्याच्या अगोदरची पण त्यांची कारकीर्द मी बघितलेली आहे. अतिशय समाजसेवेचं
वेळ असणारा हे आमदार म्हणजे जनता हीच त्यांची ऊर्जा. म्हणजे माझं जसं आहे बरोबर, त्याच्या पलीकडे पण त्यांचं आहे. बरोबर. कारण त्यांना एवढी वेळ आहे, एवढी आवड आहे की त्यांचा जनता म्हणजे श्वासच आहे. आणि फार मोठी दानत पण आहे. गरीब जाऊ दे, वंचित जाऊ दे, आमच्या कुष्ठरोग्यांच्या मध्ये पण त्यांचं काम आहे. दादांचं पण काम आहे, संजय साहेबांचं पण काम आहे. अनेक आमच्या कुष्ठरोगी बांधवांच्या, माझ्या विद्यार्थ्यांना वगैरे काही फी घेत नाही. तिथून त्यांच्या कॉलेजमधून नर्सेस झाले, काही ब्रदर झाले, अनेक कुष्ठरोग्यांच्या मुलांना फ्री ऍडमिशन तिथे, फ्री ऍडमिशन डी.वाय. पाटील कॉलेजमध्ये पुण्याच्या असू दे, एकही पैसा घेत नाही कुष्ठरोगी बांधवांना. दादानी ते सुरू केलं आहे. डी.वाय. दादानी तोच आज संजय साहेबांनी चालू केलेला आहे, ऋतुराजांनी चालू केला आहे, बंटी साहेबांनी तर केलेलंच आहे. कुष्ठरोग्यांचं काम म्हणलं की मग अगदी तुटून पडतात ते. आणि अनेक विद्यार्थीकडून कुष्ठरोगी बांधव नर्सेस झालेले आहेत, क्लार्क झालेले आहेत, आणि अनेक जण शिक्षणासाठी साहेबांची प्रचंड मदत असते. आणि मी बघितलं, मी चिकित्सक माणूस आहे, तर साहेबांची ऊर्जा एवढी मोठी आहे. कामाचा ध्यास घेतला. आता तुम्हाला थेट पाईपलाईनचं सांगतो की 1990 पासून, म्हणजे साहेब त्यावेळी राजकारणात पण नव्हते. हो, मी म्हणजे ऍक्च्युली 80 पासूनच आहे, असं म्हणलं तर मी 78 पासून आहे. तर आम्ही एवढ्या वाऱ्या केलेल्या आहेत थेट पाईपलाईनसाठी. ओके, तेव्हा नव्हते साहेब, साक्षीदार आहे मी, साक्षीदार. 85 पासून मी त्यात आहे. तर नागपूर वाऱ्या केल्या, आम्ही दिल्ली वाऱ्या केल्या, मुंबई वाऱ्या केल्या. थेट पाईपलाईन योजनेचं फाईल म्हटली की बाजूलाच, कारण ही एका महापालिकेला दिली योजना की सगळ्या महाराष्ट्राला. तर बंटी साहेबांनी आमदारकी पणाला लावली. आता हे विरोधक टीका करतात, त्यांचं काम आहे, पण मी त्यांच्याविषयी पण मी तुम्हाला सांगेन की बंटी साहेबांनी ते जे काम केलेलं आहे ते आजन्म कोण विसरणार नाही, पिढ्या. कारण त्यामधला संघर्ष आम्ही बघितलेला आहे. ते करत असताना ज्या विरोधी राजकीय लोकांनी एवढे अडथळे आणलेले आहेत, एवढे, कारण त्याचा पण मी अभ्यासक आहे, त्याचे पण अनेक पेपर आम्ही मिळवलेले आहेत. वन विभागाच्या परवानग्या तटवल्या, बरं त्यांची सत्ता असताना का पूर्ण केली नाही? तर त्याचं श्रेय हे बंटी साहेबांनाच आहे. आणि त्याचबरोबर ते पूर्ण वेळ सामाजिक कामात आहे. कित्येक वेळा जेवण त्यांचं गाडीत आहे, सतत लोकांच्या रेल्वेत आहे, गराडात आहे. त्यांचा श्वास आहे. जनता म्हणजे त्यांचं म्हणजे सांगण्याच्या पलीकडची ताकद आहे, ऊर्जा आहे, त्यांना ऊर्जा आहे. आणि महाराष्ट्रामध्ये असा मी आमदार बघितला नाही की पूर्ण वेळ या समाजसेवेत असणार. सत्ता असू दे नसू दे. आता थेट पाईपलाईनचं पाणी शाहू महाराज चरणी म्हणून मी हत्ती आणलेला. मी सांगितलं साहेब तुमची मी हत्तीवर मिळवणूक काढणार, कारण मी प्रत्येक आंदोलनामध्ये थेट पाईपलाईनचे आहे. अनेक महापौर झाले, त्यांच्याबरोबर मी आहे. की ते एवढा मोठा संघर्ष आहे की सांगण्याच्या पलीकडे आहे. थेट पाईपलाईनचं पाणी शाहू महाराजांच्या चरणी म्हणून मी हत्ती आणला. ती साहेबांची मिरवणूक हत्तीवरनं काढायची मी. साहेब म्हणले हत्ती आणला, खरं मग शाहू महाराजांच्या त्या ठिकाणी आम्ही साहेबांना, शाहू महाराजांना वगैरे, संजय साहेबांना हार घातला आणि शाहू म्हणजे हत्तीच्या थ्रो हार घातला आणि हत्तीनं पाणी शाहू महाराजांच्या चरणी टाकलं. तर मी त्यांच्याविषयी एवढंच सांगेन की लहर से जो ठुकराता है उसे तूफान कहते, लहर से जो ठुकराता है उसे तूफान कहते. जिन्होंने थेट पाइपलाइन का पूरी करके जो कोल्हापुर शहरवासियों के दिलों में जाके बैठे उसे बंटी पाटील कहते. कितीही कोण काय म्हणू दे, थेट पाईपलाईनचं श्रेय हे बंटी साहेबांना आहे. हे अजूनही त्यामध्ये अडथळे आणतात. तर माझी ह्या राजकीय लोकांना विनंती आहे, तुम्ही अडथळे न आणता, पूर्ण क्षमतेने सुरूच आहे, पण अडथळे न आणता केलेलं काम स्वीकारा आणि अजूनही त्यात काय चांगली मदत करता आली तर करा. अजून तुमच्या हातात सत्ता आहे. अतिशय सुंदर प्रकारे आमची मनापासून चर्चा सुरू आहे. राजकारण हे राजकारण नसतं, तर त्याच्या पुढं जाऊन आपण समाजकारण करायचं असतं. राजकारणापुरतं आपण मर्यादित राहता कामा नये. ही चर्चा मागापासून मी कोल्हापूरचे नगरसेवक भूपाल शेटे यांच्याबद्दल यांच्याशी करतोय. अनेक घोटाळे त्यांनी उघडकीस आणले. इथून पुढे सुद्धा मी थांबणार नाहीये. मला कितीही दबाव द्या, मला कितीही पैसे द्या, मी माझा अडथळा तो मांडणार नाही. माझं काम पुढे ठेवणार. माझ्या वडिलांचा स्वच्छ प्रतिमेचा वारसा मला मिळालेला आहे. मी तो जपणार, मी पुढे जाणार, मी लोकांच्यात मिसळणार असं ते म्हणतात.
अशीच व्यक्तिमत्व मी इथून पुढे सुद्धा तुमच्याशी उलगडत जाणार आहे. हे व्यक्तिमत्व तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून जरूर कळवा. उपाल शेटे यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्की कळवा. साहेब, तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि डिजिटल कोल्हापूरशी तुम्ही बोलला आणि तुमचा संघर्ष सांगितला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आपले धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.